नवऱ्याला शिकवला चांगलाच धडा. स्वयंपाकघरातून येणारे जोरजोरात हसण्या बोलण्याचे आवाज ऐकून ड्रॉइंग रूममध्ये आवराआवर करणाऱ्या अंजलीच्या कपाळावर तिरस्काराच्या आठ्या उमटल्या. तिची थोरली जाऊ लता तिच्याकडे आली की नेहमीच असं घडतं. सकाळचा चहा, निहारीचे पदार्थ, त्यानंतर भाज्या, कोशिंबीर, आमटी, ताक सगळं अंजली करते. आणि पोळ्या करायची वेळ आली की नेमकी लता स्वयंपाकघरात येते. अंजली, चल थोडा वेळ बैस बाहेर, विश्रांती घे, मी पोळ्या करते. अंजलीने नाही म्हटलं तरीसुद्धा ती बळजबरीने तिला स्वयंपाकघरातून बाहेर काढते. लताच्या मदतीसाठी विनीत, अंजलीचा नवरा, लगेच स्वयंपाकघरात येतो. आता अंजलीने तिथं नुसतं उभं राहून काय करायचं? लता आणि विनीतमध्ये चालणारे बाष्कळ बडबड आणि चिल्लर विनोद तिला संताप आणतात. लताचा तिला तिटकारा वाटतो. विनीत तिचा दीर असला तरी आता तो अंजलीचा नवरा आहे. दुसऱ्या स्त्रीच्या नवऱ्यासोबत इतक्या मोकळेपणाने वागणं शोभतं का? पण विनीतशी या विचारावर बोललं तर तो उलटा अंजलीवरच रागावतो. तिचे विचार किती कोते आहेत, ती किती क्षुद्र आणि संकुचित विचार करते. विनाकारणच नवऱ्यावर किंवा जावेवर संशय घेते. वाटेल ते तिला ऐकवतो. अंजलीच्या लग्नाला 3 वर्ष होत आहेत. एवढ्या काळात लतावरून त्यांची अनेक वेळा भांडणं झाली आहे. लताचा नवरा म्हणजे विनीतचा मोठा भाऊ बंगळुरूला राहतो. त्याची नोकरी तिथे आहे. मुलांच्या शिक्षणात अडचण नको म्हणून लता बंगळुरूला गेली नाही. ती मुलांना घेऊन शेजारच्या शहरात स्वतःच्या आईवडिलांकडे राहते. आईच्या घरात असल्यामुळे तिला मुलांची काळजीही नाही आहे. मनात येईल तेव्हा ती सरळ विनीतच्या घरी येऊन धडकते. ती आली की अंजलीचे दिवस फार वाईट जातात, कारण विनीत सगळा वेळ वहिनीच्या सोबत असतो. ती गेली की अंजली कशीबशी स्वतःला थोडी सावरते. तिचे आणि विनीतचे ताणलेले संबंध जरा सुरळीत होतात तोवर लता पुन्हा येऊन पोचते. एकदा तर कहरच झाला. अंजली आपल्या खोलीत होती. लता दुसऱ्या खोलीतल्या बाथरूममध्ये आंघोळीला गेली होती. अंजली खोलीतून बाहेर आली तेवढ्यात तिला विनीत लताच्या खोलीतून बाहेर येताना दिसला. काय झालं विनीत? वहिनींची आंघोळ झाली का? नाही अजून, नाही झाली. मग तू त्या खोलीत काय करत होतास? टॉवेल विसरली होती वहिनी, तो द्यायला गेलो होतो. पण त्यांनी मला हाक मारायची. टॉवेल द्यायला तू का केलास? अंजलीने चिडून विचारलं. झालं का तुझं सुरू? मी टॉवेल द्यायला गेलो होतो, वहिनीबरोबर आंघोळ करत नव्हतो. तू इतका घाणेरडा विचार कसा काय करू शकतेस? सतत संशय घेतेस. किती कोत्या मनाची आहेस ग? जरा स्वच्छ आणि मोकळ्या मनाने विचार करत जा. विनीतनं संतापून म्हटलं अन तो आपल्या खोलीत निघून गेला. दुसऱ्या दिवशी लता वहिनी परत जाणार होती. विनीत ऑफिसला जाताना तिला बसमध्ये बसून देणार होता. अंजलीला हुश्य झालं. गेले 4 दिवस लतामध्ये तो ऑफिसला गेलाच नव्हता. लता आणि विनीत गेले तसा एक मोठा श्वास सोडून अंजलीनं स्वतःसाठी छानसा कप चहा करून घेतला आणि ती सोफ्यावर येऊन बसली. लता आली की अंजलीचं डोकं दुखायला लागतं. विनीत लताची जवळ खटकणारी असते. जेवताना, टी व्ही बघताना, सिनेमाला गेले तरी ते दोघं सतत जवळजवळ असतात. लतानं आपलं पाश असे आवळावे आहेत की विनीत पूर्णपणे तिच्या आहारी गेला आहे. लता घरात असताना अंजलीला ना घर स्वतःचं वाटतं ना नवरा आपला वाटतो. स्वतःच्या घरात, स्वतःच्या संसारात तिला परक्यासारखं वाटत असतं. विचार करता करता तिच्या बसल्या जागी डोळा लागला. मोबाईलच्या घंटीनं ती दचकून जागी झाली. हॅलो हॅलो, नमस्कार वहिनी, मी आनंद बोलतोय. आज विनीत ऑफिसला आला का नाही? एक महत्त्वाची मीटिंग होती. फोनवर रिंग जाते पण उचलला जात नाही आहे. काही गडबड नाही ना? आनंदनं काळजीने विचारलं. दोघंही एकाच ऑफिसात, एकाच विभागात होते आणि त्यांची चांगली मैत्री होती. विनीत ऑफिसला पोचलेच नाही? अंजलीने डचकून विचारलं. पण ते तर सकाळी 9लाच बाहेर पडले होते. नाही वहिनी, तो इथे आलेलाच नाही आणि फोनही उचलत नाही. एवढं बोलून आनंदने फोन बंद केला. अंजली काळजीत पडली. येव्हाना दुपारचे 2 वाजले होते. तिनं विनीतला फोन केला. फोन उचलला गेला नाही. अंजली घाबरली. काही अपघात वगैरे? तिला एकदम भीती वाटली. तिनं लताला फोन केला. लतानेही फोन उचलला नाही. लताच्या वडिलांकडे लँडलाईनवर फोन केला. तिची आई म्हणाली अजून ती घरी आलेली नाही. अगदी 10:30 वाजता बसमध्ये बसली तरी 1:30पर्यंत घरी पोचायला हवं. येव्हाना 2:30 वाजून गेले होते. अंजली आत बाहेर करत लता, विनीत आणि लताच्या माहेरी फोन लावत होती. शेवटी एकदाचा 4:30ला विनीतचा फोन आला. घाबरलेल्या अंजलीने त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. पण विनीतचं स्पष्टीकरण ऐकून अंजलीच्या रागाला पारावरच उरला नाही.
लताला बसमध्ये बसून विनीत ऑफिसला जाणार होता. पण वाटेत एका मॉलमध्ये नवीन रिलीज झालेल्या पिक्चरचा पोस्टर बघून लतानं तो सिनेमा बघण्याचा हट्ट केला. शो 12चा होता, म्हणून ती दोघं मॉलमध्ये भटकत होती. पिक्चर बघितला. तिथं त्याला पिक्चरच्या आवाजात मोबाईलची रिंग ऐकूच आली नाही. आता लताला बसमध्ये बसवल्यानंतर त्याने मिस कॉल बघितले. त्याचं बोलणं पुढचं ऐकून न घेताच अंजलीनं फोन बंद केला, स्विच ऑफच करून ठेवला. आज आनंदचा फोन आला होता म्हणून विनीत ऑफिसमध्ये गेला नाही हे तिला कळलं. पण असं अनेकदा घडलं असेल. तो संध्याकाळी घरी आल्यावर ऑफिसमधून आल्यासारखं दाखवतो. किती वेळा खोटं बोलला असेल आणि सिनेमाच बघितला की 10 ते 4 आणखी कुठं. एकदा माणसावरचा विश्वास उडाला की त्याच्या प्रत्येक वाक्यात खोटेपणाचा वास येतो. विनीतलाही जाणवलं की त्याची चूक झाली आहे. आता अंजली खूपच दिवस रागात असणार, त्यामुळे तो तिच्याशी खूपच सौम्यपणे वागत होता. घरात मदत करत होता, भाजी वाणसामान आणून टाकत होता. पण अंजली मात्र त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करत होती. घरातली कामं ती मनापासून करत होती. अगदी जेवढ्यात तेवढंच विनीतशी बोलत होती आणि त्याच्या वागण्यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नव्हती. विनीत फार अस्वस्थ होता. अंजलीनं नेहमीप्रमाणे भांडण केलं असतं तर त्याला नेहमीप्रमाणे तिला खोट्या विचारांची ठरवून तिलाच खोटं पाडून आपली चूक लपवली असती. पण अंजली भांडत नव्हती, बोलतच नव्हती. आपल्या अपराधाची जाणीव, आपलं खोटं पकडलं जाणं, त्यामुळे तो खूपच बेचैन झाला होता. 10-12 दिवसानंतर समोरच्या फ्लॅटमध्ये मजूर सामान आणून ठेवताना दिसले. विनीत ऑफिसला जायला निघाला होता. त्याच्या मनात आलं, एखादी फॅमिली इथं राहायला आली तर अंजलीला त्यांची सोबत होईल. सायंकाळी तो घरी पोहोचला तेव्हा अंजलीनं त्याची ओळख करून देत म्हटलं, हा रोहित, समोरच्या फ्लॅट याने भाड्याने घेतला आहे. आमचा चहा झाला आहे, तुझ्यासाठी चहा करते. मलाही 1 कप चहा चालेल, रोहितने म्हटलं. अंजलीनं हसून मान डोलावली व ती आत गेली. चहा घेताना विनीतनं त्याचं निरीक्षण केलं. चांगला देखणा, उंच, शालीन आणि सज्जन वाटत होता. 4-5 दिवसात त्याचं घर मांडून झालं. अंजलीनंही त्याला मदत केली. कामासाठी बाई हवी होत म्हणून, प्यायचं पाणी हवं आहे म्हणून, असं काही ना काही कारणानं 2-3 वेळा तरी रोहितच्या फेऱ्या घरात होत होत्या. एकदा विनीत सायंकाळी घरी पोहोचला तेव्हा अंजली घराला कुलूप लावून कुठंतरी गेली होती. रोहितचं घरही बंद होतं. स्वतः जवळच्या किल्लीनं घर उघडावं असा विचार विनीत करत असतानाच अंजली आली. सोबत रोहितही होता. रोहित स्वयंपाकघरासाठी स्वयंपाकीन बाईने सांगितलेलं काही सामान आणायला दोघं बाजारात गेली होती. घरात आल्यावर अंजलीनं चहा केला. अर्थातच रोहितही चहाला होताच. मग तर नेहमीच रोहित आणि अंजली बाजारात जाऊ लागले. कधी चादरी, आब्रे हवेत, कधी पडदे हवेत, कधी नॉनस्टिक तवा हवाय, तर कधी पोळ्यांचा डब्बा. रात्रीचं जेवण तर रोहित विनीतच्याच घरी घ्यायचा. कधी कधी विनीत चिडचिड, पण अंजली त्याची समजूत घालायची की रोहितची आई सध्या इथे येऊ शकत नाही आहे, कारण घरी त्याची आजी आजारी आहे आणि त्या दोन्ही बहिणींच्या परीक्षा आहेत, त्यामुळे त्याही येऊ शकत नाही. मग त्याला मदत लागते तर शेजारी म्हणून आपणच केली पाहिजे ना. तेवढ्यात लता पुन्हा येऊन धडकली. विनीत तिच्या मागे पुढे करत होता, पण यावेळी अंजलीनं लताकडे साफ दुर्लक्ष केलं. ती सगळा वेळ रोहितला देऊ लागली. रोहित ओळीनं 4 दिवस सुट्टी होती, त्यामुळे तर अंजली फारच खुशीत होती. स्वयंपाक आटपून ती सोफ्यावर येऊन बसली. लता पोळ्या करण्यासाठी किचनमध्ये गेली, पण विनीतचं लक्ष लताकडे नव्हतं. सायंकाळी TV बघताना सोफ्यावर लता विनीत शेजारी बसल्याबरोबर अंजलीनं रोहितच्या शेजारच्या खुर्चीवर बैठक मारली. लता अधूनमधून कमेंट करत विनीतच्या हातावर टाळी देत होती, नाहीतर त्याच्या मांडीवर थाप मारत होती. अंजलीने 2दा रोहितला टाळी दिली. विनीतचा संताप झाला. 15 मिनिटात उठून तो आपल्या खोलीत चालता झाला. तो गेला म्हणताच लताही उठून तिच्या खोलीत निघून गेली. रोहित आणि अंजली मात्र बराच वेळ TV बघत बसली होती. मोठ्यानं गप्पा मारत हसत होती. बऱ्याच उशिरा रोहितला निरोप देऊन जेव्हा अंजली झोपायला आपल्या खोलीत आली तेव्हा तोंडावर पांघरून घेऊन विनीत झोपायचं नाटक करत पडून असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्याच्याकडे पाठ करून ती मात्र आरामात झोपली. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. लतानं पिक्चरला जाऊयात अशी भुणभुण लावली. विनीतनं अंजलीला पिक्चरला चल म्हटलं तशी तिने रोहितला नेत असाल तर मी येते, नाही तर तुम्ही दोघंच जा, असं स्पष्टच सांगितलं. चौघंही पिक्चरला गेली आणि अंजली रोहित जवळच्या सीटवर बसली. विनीतचं लक्ष सिनेमात नव्हतंच, लताकडेही नव्हतं. तो फक्त अंजलीवर लक्ष ठेवून होता, त्यामुळे लता नाराज होती. विनीतचं लतावरचं लक्ष उडालं होतं. तो आता अंजलीच्या भोवती होता.
रोहितनं मध्ये येऊ नये म्हणून तो अंजलीला मोकळी सोडत नव्हता. लता कंटाळली आणि जाते म्हणाली, पण अंजलीनं तिला आग्रहानं थांबवून घेतलं. विनीत वैतागला. त्याला लता कधी जाते असं झालं होतं. पण करणार काय? लतालाही विनीतमधला बदल जाणवत होता. तो अंजलीवरच लक्ष ठेवून राहत होता, तिची काळजी घेत होता. हे सर्व तो रोहितकडून आपल्याला दूर ठेवण्यासाठी करतोय ही अंजली समजून होते. लताचं महत्त्व कमी झालं होतं, त्यामुळे तीही नाराज होती. अंजली मात्र मोकळेपणानं रोहितला भेटत होती, बोलत होती. एक दिवस विनीतनेच म्हटलंच, रोहितबरोबर तुझं काय चाललंय? तू त्याच्यात फारच इन्व्हॉल्व होते आहेस, हे कळतंय का तुला? काय झालं? अंजलीनं भाबडेपणाने विचारलं. कोणी आक्षेप घ्यावा असं काय मी करते का? तुम्ही सतत सोबत असता, जवळ बसता, जेवताना, टी व्ही बघताना तूही लता वहिनीबरोबर असायचास ना? चिटकून शेजारी बसत होतास. मनाचा कोतेपणा नसावा माणसात, विचारसरणी स्वच्छ हवी, संशय कशाला घ्यायचा? विनीत संतापला. माझे डायलॉग मला ऐकवतेस? माझी गोष्ट वेगळी आहे. का वेगळी आहे? तू पुरुष आहेस म्हणून? मी स्त्री असले तरी आपली मर्यादा ओळखते आणि माझं चांगलं वाईट मला कळतं. अंजली परखडपणे म्हणाले. मी वचन देतो अंजली, मी फ्लटिंगची सवय सोडून देतो. तू रोहितशी मैत्री तोड. जुगारात ठरलेल्या माणसासारखा विनीतचा चेहरा उतरला होता. आमच्यात मैत्रीत काहीच वाईट नाही आहे. दुसरं म्हणजे तू पुन्हा पहिल्यासारखाच वागणार नाहीस. कशावरून? तुला भीती वाटते की मी रोहितमध्ये गुंतते आहे, त्यामुळे तू चांगलं वागतो आहेस. माझ्यावरच्या प्रेमामुळे नाही. हे काय मला कळत नाही? विनीत 3 महिन्याची माझी आणि रोहितची ओळख आहे आणि तू एवढ्यातच घाबरलास, चिडचिडलास, संशयी झालास? माझ्या मनाचा कधी विचार केलास? गेली 3 वर्ष तुझी आणि लता वहिनीची नको तेवढी जवळ सहन करते मी. अंजलीने म्हटलं. मला क्षमा कर अंजू, माझं चुकलं. पण तू रोहितशी मैत्री ठेवू नकोस. मी खरोखर चांगला वागेल. विनीतचे डोळे भरून आले होते. बोलण्यात प्रामाणिकपणा होता, पण अंजली बदली नाही. त्या क्षणी तरी ती त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हती. विनीत लताच्या ताब्यात असल्यामुळे तिच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी रोहितमुळे भरून निघाली होती, त्यामुळे ती खुशीत होती. विनीतचा लताशी संबंध संपल्यास जमा होता. संसार असा उदेल असं त्याला वाटलंच नव्हतं. लतालाही कळलं होतं, धीरच असतो, नवरा असतो. तिनं मुलाच्या परीक्षा आटोपताच आपला चंगुळ आवरून बंगळुरूचा रस्ता धरला. रोहितचे आई वडील मधल्या काळात येऊन गेले. त्यांनी रोहितसाठी एक छानशी मुलगी पसंत केली होती. रोहितलाही वाटत होतं हक्काचा माणूस घरात असावा. अंजलीशी असलेली मैत्री त्याला आवडत होती, पण शेवटी ती विवाहित होती. विनीतची बायको होती. तिला तिचा नवरा, घर संसार होताच. विनीत खूपच बदलला होता. जबाबदारीची जाणीव झाली होती. अंजलीलाही त्याच्यातला बदल जाणवला होता. आपला संसार वेळेवर सावरला याचा तिला आनंद वाटत होता. रोहितला त्याच्या गावीच पोस्टिंग मिळालं. घर आवरायला दोघी बहिणी आल्या होत्या. अंजलीला त्यांना फेअरवेल पार्टी दिली. रोहितनेही विनीत व अंजलीला हॉटेलात डिनरला नेलं. सकाळी अंजलीनं घराच्या खिडक्या उघडल्या. ताजी हवा आणि कोवळा सूर्यप्रकाश घरात आला. आज तिला हे घर, हा संसार आणि विनीत फक्त तिचा असल्याची जाणीव झाली. नमस्कार मंडळी, मी नम्रता यादव एनडी स्टोरी टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तुम्ही म्हणत असाल की एवढ्या दिवसातनं मी आज कथा टाकली आहे, पण काय करू, माझ्या घरामध्ये जरा सध्या हेल्थ इश्यू सुरू आहेत, त्यामुळे मला जरा कथा टाकताना थोडा उशीर होतो आहे. पण थोड्याच दिवसात सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करून मी रेग्युलर कथा टाकत जाईल. धन्यवाद.